नात्यांमध्ये पण इव्हॉल्व्ह होत असतो. हो. म्हणजे ते मैत्रीचं नातं असेल, ते आयुष्यातल्या हे नातं असेल, ते लग्नानंतरचं असेल, तर हे इव्हॉल्व्ह होणं किती महत्वाचं आहे तुमच्या दोघांसाठी इन युअर रिलेशनशिप. आपण नेहमी म्हणतो की सुरुवातीला जे आपण असतो ते प्रत्येक दिवशी आपण त्या टक्केने असू, हे कोणीच शाश्वती देऊ शकत नाही आपल्याला. आपण वेगळेच असतो, पण ते वेगळे असून सुद्धा एकमेकाचं रिस्पेक्ट करणं, त्यासोबत ती कोणती तुमच्या नात्यातली गोष्ट आहे ती तुम्हाला आजपर्यंत तुम्ही त्याला जपून ठेवली आहे, तुम्ही ते पाहत असता तुमच्या नात्यातली गोष्ट, आणि विच इज युअर प्राईड की हे आम्ही आमच्या आयुष्यात टिकून ठेवलं आणि ते टिकलंच पाहिजे. रिस्पेक्ट. आणि मला असं वाटतं जी मैत्री जिथून सुरुवात झाली ती मैत्री टिकून आहे. म्हणजे त्याला नवरा बायकोचं स्वरूप आलं नाही, विथ ड्यू रिस्पेक्ट. त्यामुळे मला असं वाटतं की, आणि ते टिकून ठेवणं म्हटलं तर सोपं आहे, म्हटलं तर अवघड आहे. तुम्ही त्याच्याकडे कसं बघता त्यानुसार. आणि इव्हॉल्व्ह होण्याच्या बाबतीत जसं तू म्हणालास, डेफिनेटली आपण 10 वर्षांपूर्वी जसे असतो तसे कायमच असू असं नाही. त्यामुळे अनेकदा स्वभाव बदलतात, तुम्हाला आयुष्यात अनुभव असे येतात, काही अनुभवांनी तुम्ही पोळले जाता, काही अनुभव सुखावणारे असतात, त्यातून तुमचा उत्साह वाढतो. आणि एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपण एक युनिट म्हणून काम करत असतो म्हणजे आयुष्य जगत असतो. त्याच्यामध्ये फक्त माझं बरं चाललंय आणि समोरचा तेवढा सुखात नाहीये, तर त्या दोन्ही बाजू तुला त्याच्या बाबतीमध्ये सजग राहावं लागतं किंवा लक्ष ठेवावं लागतं. सो मला असं वाटतं की तेवढी मॅच्युरिटी तुमच्यामध्ये असेल आणि आय थिंक तेवढं अंडरस्टँडिंग तुमच्यामध्ये असेल तर गोष्टी काही फार अवघड नाही. म्हणजे आपण त्याला नावं वाटेल ती देऊ, पण इट इज बेसिकली या दोन गोष्टी असं मला वाटतं. म्हणजे आय हॅव ट्राईड टू मेक इट सिम्पल. उगीच आपलं काहीतरी कॉम्प्लिकेट करून असं तसं. म्हणजे असंही होऊ शकतं ना की पूर्वी ज्या गोष्टींच्या तुम्ही प्रेमात पडलेले असतात, आता त्याच गोष्टी तुम्हाला खटकणाऱ्या पण असू शकतं. की पूर्वी त्याची बेफिकिरी आवडायची आणि आता काय गबाळ्यासारखं घरामध्ये बसलाय. किंवा पूर्वी असं व्हायचं, आईला काय कमाल रेडी होऊन येते, आता असं तर अरे 3 तास रेडीच होती येते. तेच डोक्यात जाते तुझ्या. हे उदाहरण म्हणून सांगतोय, माझ्याबद्दल नाही चाललं, लगेच करेक्ट केलं पाहिजे. सो अशा काही गोष्टी असतात ना, त्या तुम्ही जेव्हा एकत्र राहायला लागता, हे स्पेशली नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी मी नक्की सांगेन. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.